छुपा के रखा है अपने दिल में, मैंने इसको छुपा के रखा है। तुझी उपस्थिती तू वचनाने आमच्यामध्ये आहेस आणि आज पुन्हा एक वार तुझ्या लोकांची तू भेट घेत आहेस देवा। आम्ही आभार आणि उपकार मानतो, तुझा आदर करतो, तुला सन्मान देतो देवा। आदर आणि सन्मानामध्ये फरक आहे आणि तुला सन्मानाची गरज आहे आणि तो सन्मान आज आम्ही तुला देत आहोत की आम्ही तुझ्याकडे आमचं कान लावतो देवा, कारण चांगले आकलेच्या गोष्टी आणि त्या तू आम्हाला आज देणार आहेस म्हणून मी तुझा आभार मानते। सर्व गौरव तुला देऊन इथून पुढची वेळ तुझ्या हातात समर्पित करून येशूच्या नावात मागते म्हणून ऐक पित्या, आमेन 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 हालेलुया। असा विश्वास आहे की देव आज आपल्याशी पुन्हा एक बार बोलणार आहे। हालेलुया। असं नाही की आजच बोलणार आहे, तो नेहमी बोलतो, पण आज एक विशेष वाणी आहे त्याची। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ह्याचा आवाज वाढवला। प्रेज द लॉर्ड। मला असं वाटतं तुम्हाला बसायची इच्छा नाहीये, बसू शकता। वचन काढूया 2 कोरिंथी 5:1। वचन निकालिए 2 कोरिन्थी किताब 5वां। माझी विनंती देव बोलत असताना कुणी उठू नये। मेरी इच्छा है कि जब परमेश्वर बात करे तो आपल्या लेकरांना शांत बसवायला शिकवा। अपने बच्चों को शांत बिठाना आप सिखाइए। त्यांना सांगा की देव बाप बोलत आहे। उन्हें बताइए कि परमेश्वर पिता बात कर रहे हैं। हालेलुया। मला आनंद होतो, आपल्यामध्ये एक मुलगा आहे, छोटा आहे, मला त्याचं नाव माहिती नाही, पण तो गेल्या आठवड्यामध्ये संडे स्कूलला गेला नाही। मुझे मालूम है हमारे बीच में एक बेटा है, उसका नाम नहीं मालूम, पिछले सप्ताह वो संडे स्कूल में नहीं गया था। समर्थ नाम है। समर्थ नाम है। आणि त्याचं कारण त्याला विचारलेलं असतं, तो म्हणाला मला वचन ऐकायचंय। मैंने जब उसका कारण पूछा तो उसने कहा कि मुझे वचन सुनना है। हालेलुया। मला वाटतं 4-5 वर्षाचा असेल, मुझे लगता है 5 साल का है वो। आणि मी त्याला नेहमी बघते, तो सुरुवातीला आला की इथे गुडघे टेकून प्रार्थना करतो। मैंने हमेशा देखा जब वो आता है तो घुटनों पे आकर पहले वो प्रार्थना, आराधनेमध्ये त्याचा तो वेळ, त्याचा तो इच्छा देतो, आराधना में अपना वो समय देता है, अपनी इच्छा से करता आणि वचनाला जास्त मान देतो और वचन को जब सारा वो मानता आणि है। माझा विश्वास आहे, मेरा विश्वास है की त्याच्यावर परमेश्वराचं कॉलिंग आहे। परमेश्वर ने उसको बुलाहट की है। हालेलुया। हालेलुया। त्याच्या आई वडील कदाचित त्याच्याविषयी अजाण असतील, उसके माता पिता शायद इसके बारे में अनजान है, पण माझी गॅरंटी आहे मेरा ये की विश्वास है परमेश्वराने त्याला बोलवलंय। परमेश्वर ने उसे बुलाया है। आणि ज्यावेळेस देव एखाद्याला उचलतो, जब परमेश्वर किसी को उठाते हैं लहानपणीच उचलतो, वो छोटे से उठाते हैं। हालेलुया। हालेलुया। बाळ असतानाच बायबल सांगते की मी तुझी निवड केलेली आहे। परमेश्वर कहता है जब वो बालक है तभी से मैंने तुम्हें चुना है। एक लेकरू आता इथे गाणं म्हणत होतं, एक बच्चा यहाँ पर गीत गा रहा त्या था, आवाजाची जी स्ट्रेंथ होती, वो आवाज का जो उसमें वो ती म्हणजे माऊ, मी ज्यावेळेस आराधना ऐकते, कहती माँ जब मैं वो आराधना सुनती हूँ माझ्या अंगावर असं वाटतं मला काहीतरी होतंय। मुझे ऐसा लगता है कि मुझे कुछ मेरे शरीर में होता तिला है, समजत नाही, उसे समझ में नहीं ती आता, घाबरते वो डर रही है आणि खाली बसते, वो नीचे बैठ रही है, काय भूत आहे का काय माझ्या उसे अंगामध्ये। लग रहा है मेरे अंदर कुछ मेरे, पण माझा विश्वास आहे लेकिन मेरा विश्वास की है देवाचं सामर्थ्य तिच्या मैं जीवनात। परमेश्वर का सामर्थ्य जीवन से प्रकट होता है। हालेलुया। हालेलुया। जर देव लहान लेकरांमध्ये काम करत आहे या चर्चमध्ये, परमेश्वर इसके लिए समय छोटे बच्चों के अंदर कार्य जर करता है। तुम्ही लक्ष दिलं, अगर आपने ध्यान दिया, जर तुम्ही विश्वास ठेवला, आपने विश्वास जर रखा, तुम्ही सन्मान केला देवाच्या उपस्थितीचा, तर माझी गॅरंटी आहे आपको गारंटी देती जे है काही तुझं तुंबलंय जो पे आपका कहीं पे एक जगह इकट्ठा हुआ ते है रिलीज होणार आहे, वो रिलीज हो जाए, ते रिलीज होणार आहे। रिलीज हो जाए येशूच्या नावामध्ये, यीशु मसीह के नाम से, येशूच्या नावामध्ये। यीशु मसीह के नाम से। हालेलुया। हालेलुया। वचन काढूया 2 कोरिन्थी 2 कोरिन्थी की किताब 5वां अध्याय उसकी पहली आयत 5वा अध्याय आणि तसं पहिल्या वचनापासून आपण पाहूया। कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले आहे, तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे, ते हाताने बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे। या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या इच्छेने किंवा उत्कंठेने कंथो। 2 कोरिन्थियर 5:1 और 2 पढ़ेंगे, क्योंकि हम जानते हैं कि जब हमारा पृथ्वी पर का डेरा सरिया घर गिराया जाएगा तो हमें परमेश्वर की ओर से स्वर्ग पर एक ऐसा भवन मिलेगा जो हाथों से बना हुआ घर नहीं परंतु चिरस्थायी है। इसमें तो हम करहाते बड़ी लालसा रखते हैं कि अपने स्वर्गीय घर को पहने ले, कि इसके पहनने से हम नंगे
नंगे न पाए जाए। हालेलुया। हालेलुया। आपण दुसऱ्या वचनावर फोकस करणार आहे। दूसरे वचन की ओर हम अपना ध्यान देंगे। या गुहात असताना आम्ही स्वर्गीय गृह वस्त्रे परिधान करण्याच्या उत्कंठेने कंतो। इस घर में होते हम स्वर्ग की और घर की तो और हम कराएंगे और हमारी लालसा रखेंगे। हालेलुया। मी आजचा विषय आहे आपले वस्त्र चेंज करा। आज का जो विषय है अपने वस्त्रों को बदल दे, कारण वस्त्र स्पिरिच्युअल है, क्योंकि वस्त्र है वो आत्मिक है। हालेलुया। जशी तुमची स्पिरिच्युअल उन्नती, जैसे आपकी आत्मिक उन्नति, तसे तुमच्या कपड्यांमध्ये चेंजेस, वैसे आपके कपड़ों में भी बदलाव आते। मी नाही सांगत, मैं नहीं कह रही, बायबल सांगतो आपल्याला आणि त्या वचनातून परमेश्वर आपल्याशी बोलणार आहे। वचन के द्वारा परमेश्वर से बात करने वाला है। हालेलुया। हालेलुया। विषय समजला? विषय आपको समझ में आ गया? आपले कपडे स्पिरिच्युअल आहेत, हमारे कपड़े वो आत्मिक है, आणि जशी तुमची उन्नती, जैसे आपकी आत्मिक उन्नति तसे तुमच्या कपड्यांमध्ये चेंजेस येणार वैसे आपके कपड़ों में भी बदलाव आने वाला है। आपल्या शरीराला, अपने शरीर को, आपल्या शरीराला अपने शरीर को नवीन कपड्यांची इच्छा असते, नए कपड़ों की लालसा रहती है, नेहमी असते, हमेशा रहती ती है। शरीराला नसते, वो शरीर को नहीं ती होती, आत्म्याला वो असते। आत्मा पर रहती है। जसा आत्मा उन्नती करतो, जैसे आत्मा उन्नति तसे पाता है, कपडे चेंज होतात। अपने कपड़े भी वचन या ठिकाणी सांगतो, वचन में ये बताया या है, गुहात असताना इस घर में रहते आम्ही हुए स्वर्गीय गृहरूप वस्त्रे परिधान करण्याच्या उत्कंठेने खणतो। हम स्वर्ग में पहनने वाले कपड़ों की वजह से हम करहाते हैं। आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही। तिसरं वचन, इस तरह तीसरा वचन होता है, इस तरह से कपड़े अगर हमने पहने हुए हैं तो हम नंगे नहीं है। कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कंतो, वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे, कि इसके पहने हुए हम नंगे न पाए और हम इस डेरे में रहते हुए बोझ के दबे कराते रहते, क्योंकि हम उतारना नहीं वरन पहनना चाहते, ताकि वह जो मन हरण जीवन में डूब जाए, जिसमें हमें इसी बात के लिए तैयार किया कि परमेश्वर है जिसने हमें बनाए में आत्मा भी दिया है। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति। परत एकदा सांगते, वस्त्र हे स्पिरिच्युअल आहे। फिर से एक बार बता रही हूँ मैं कि वस्त्र जो है वो आत्मिक है। कारण ज्यावेळेस एदेन बागेमध्ये पाप झालं त्यावेळेस परमेश्वराने आदाम आणि हवेला पहिलं काय दिलं असेल तर एदन की वाटिका में पहली बार जब पाप हुआ तो परमेश्वर ने आदम और हवा को सबसे पहले क्या दिया? वस्त्र दिले। उन्हें वस्त्र दिले। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। वस्त्र हे स्पिरिच्युअल आहेत, म्हणून येशूच्या गोंड्याला, वस्त्राला स्पर्श करून ती रक्तस्रावी स्त्री बरी झाली। वस्त्र है जो आदमी के, इसलिए यीशु मसीह के उस वस्त्र के छोर को जब स्पर्श किया उस स्त्री ने तो उसका 12 साल का खून का बहना बंद हो गया। हालेलुया। हालेलुया। हे दाखवतं आपल्याला की वस्त्र हे स्पिरिच्युअल आहे। ये हमें दर्शाता है कि हमारे वस्त्र आत्मिक है। लूक याचा 8:35 वचन असं सांगतं, त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे ज्याला दुष्टात्मा लागला होता, नुसता एक नव्हता, त्याच्यामध्ये सैन्य होतं, आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यातून ते सैन्य काढलं त्यावेळेस बायबल असं म्हणतं, काढूया आपण वचन, लूक याचा 8वां अध्याय 35 वचन। सुसमाचार 8 और उसका 35वां आयत। तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले, आणि येशूकडे आल्यावर त्या माणसातून भूते निघाली होती, तो येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला। हालेलुया। लोग यह जो हुआ था उसे देखने को निकले और यीशु के पास आकर उस मनुष्य के दुष्टात्माएं निकली थी उसे यीशु के पांव के पास कपड़े पहने और सचेत बैठे हुए पाकर डर। कारण अगोदर हा व्यक्ती कपडे घालत नव्हता, पहले ये व्यक्ति वस्त्र नहीं पण पहनता, ज्यावेळेस त्याच्यातून दुष्टात्मा निघाला उसके अंदर दुष्टात्माएं त्यावेळेस त्या निकली ठिकाणी त्याला वस्त्र देण्यात आली। तो उसे नए वस्त्र दिए गए। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति। प्रेज द लॉर्ड। प्रॉडिगल सन म्हणजे उधळ्या पुत्राचं उदाहरण, जो उड़ाऊ पुत्र का उदाहरण है। लूकाचं पुस्तक 15:22 वचन, लूक 15:22 में है वो, त्याच्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं, वहां पर भी हम देखते हैं वचन असं सांगतं 22 वचन, पण बापाने आपल्या दासांना सांगितले लवकर उत्तम झगा आणून याला घाला। पिता ने अपने दासों से कहा झट से अच्छे वस्त्र निकालकर उसे पहना। हालेलुया। हालेलुया। तो उघडा होता का? वो क्या नंगा था? नहीं। त्याच्या अंगावरती जुने कपडे होते। उसके शरीर पर पुराने वस्त्र। ज्यावेळेस तो वापस आला, जब वो अपने पिता के पास आया, बापाने त्याला लगेच मिठीने मारली, पिता ने तुरंत उसे गले लिया, त्याला बघितलं, उसे देखा आणि म्हणाला लगेच नोकरांना सांगितलं याला नवीन कपडे घाला। नौकरों से कहा तुरंत उसे नए कपड़े पहना। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ तुमचे कपडे चेंज करते। आपकी आत्मिक उन्नति आपके कपड़ों को बदल देती है। ज्यावेळेस तुम्ही नवीन आला असेल, स्वतःचा विचार किंवा ते जर लोकेशन तुम्हाला आठवलं तर आपले कपडे आठवतात का तुम्हाला? जब आप नए तरह से आए थे तो सोचिए, उसे याद कीजिए कि आपके कपड़े किस तरह के। ज्यावेळेस चर्च मध्ये आल्यावर आपल्याला समजतं, अरे मला बदलायला पाहिजे। जब कलीसिया में आते तो आपको पता चलता है कि मुझे बदलना है। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। सगळ्यात पहिले काय बदलतं? माणसाचा स्वभाव
के स्वभाव बाद में बदल जाते हैं, पहले कपड़े बदलते हैं। ज्यावेळेस स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये वातावरणामध्ये आपण येतो त्यावेळेस कपडे बदलतात। जब आत्मिक उस वातावरण में आते तो सबसे पहले हमारे कपड़े बदलते हैं। बपतिस्मा घेतल्यानंतर एक नवीन लेवल येते त्यावेळेस तुमचे कपडे चेंज झालेले आहेत। बपतिस्मा होने के बाद एक नया स्तर आता है, उस समय भी आपके कपड़े बदल ज्यावेळेस जाते तुम्हाला हैं। पवित्र आत्मा मिळाला त्याच्यानंतर बरेच लोकांचे कपडे मी चेंज होताना पाहिले। पवित्र आत्मा मिलने के बाद कई सारे लोगों के कपड़े बदलते हुए मैंने खुद देखे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। कोणी सांगितलं तुम्हाला? किसने आपको बताया? तुमच्या आत्म्याला नवीन कपड्याची गरज आहे। आपकी आत्माओं को नए कपड़ों की जरूरत तुमचं है। शरीर नवीन कपडे मागतं, आपका शरीर नए वस्त्र कारण मांगता है, कपडे हे स्पिरिच्युअल आहे क्योंकि वस्त्र आत्मिक है आणि जुने नकोय असं देवाची इच्छा आहे। और परमेश्वर की इच्छा के पुराना ना रहे। ज्याला पण नवीन कपडे घालण्याची इच्छा होत नाही, जिसे नए कपड़े पहनने की इच्छा नहीं होती, जुनं 10 वर्ष झाली तरी अजून तेच साठवून ठेवले, 10 साल पुराने भी अभी वो रखे संभाल के, समजून घ्या आप समझ जाइए उन्नती झालेली नाहीये। आपकी आत्मिक उन्नति नहीं हुई मला है। पास्टर नेहमी म्हणतात, मुझे पास्टर जी हमेशा कहते हैं, आज संदेश द्यायचा आहे, आज आपको संडे में बच्चे पाठ नवीन ड्रेस असणार आहे। नए ड्रेस मिलने वाले हैं। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। माहिती आहे का? मुझे मालूम है, माहिती आहे त्याचं कारण माहित नाही, आत्मा नवीन कपडे मागतो। मुझे मालूम है उसका कारण। हालेलुया। आत्मा नए वस्त्र मांगता YouTube वर यायचंय म्हणून नाही, है। यूट्यूब पर आने के लिए नहीं, तुम्हाला दाखवायचंय म्हणून आपको नाही, दिखाने के लिए तर नहीं, माझं स्पिरिट मागतो, लेकिन मेरी आत्मा वो मांगती है। त्यामुळे ते चेंजेस आहे, ये चीज त्यामुळे हे चेंजेस इसकी आहे। वजह से बदलाव है। आणि देवाची इच्छा आहे परमेश्वर माझ्या लोकांना सांग मेरे बच्चों को बताओ, कपडे हे आत्मिक आहे वस्त्र आत्मिक आणि है। माझी इच्छा आहे त्यांनी नवीन मेरी असावं। इच्छा है कि वो हमेशा नए जुनं ते पुराना जो है वो होऊन गेलं, हो गया, पहा ते देखिए नवे झाले। नया हो गया। हालेलुया। हालेलुया। ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या डोंगरावर रूपांतर झालं, यीशु मसीह का उस पर्वत पर रूपांतरण हुआ था, त्यावेळेस काय बदललं? उस समय क्या बदला था? हालेलुया। काय बदललं त्याचं? क्या बदललं ते त्याचं बाबा? कपड्याचं ते चेंज झालं। म्हणजे देव पित्यानी ज्यावेळेस त्याची भेट घेतली, मोशे आणि एलिया ज्यावेळेस त्याला भेटले त्यावेळेस त्याच्यामध्ये चेंजेस बघायला मिळाले, ते म्हणजे सगळ्यात पहिले त्याचे कपडे बदलले। जब परमेश्वर ने उनकी भेंट किया, मूसा को पहली बार मिले थे, वहां पर सबसे पहले क्या बदलाव को देखे कि उनके कपड़े बदल गए। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। एखाद्याला जर तुम्ही नवीन ड्रेस दिला आणि त्याला असं वाटतं नको नको दुसरे चांगला आहे कशाला घाला, आपण तसंच ठेवूया, पुढच्या वर्षी बघूया, चेंज तुम्ही विचार करायचा नाही। अजून जर घालायची इच्छा होत नाहीये तर मात्र अजून स्पिरिच्युअल ग्रोथची मला गरज आहे। कभी कभी लोगों को नए कपड़े देते हैं लेकिन उनको लगता है नहीं अभी रहने दो, अगले साल पहनेंगे, पुराना तो है। एवढा भारी ड्रेस घालायचा, इतना भारी वो कपड़े है, वो कैसे ते पण डालेंगे? संडेला, वो भी रविवार को। त्यापेक्षा ठेवूया। वो अच्छा कि उसे संभाल के रखे। जर असे विचार अजून तुमच्यामध्ये आहे अगर आपके मन में ऐसे विचार है तर तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे, मला स्पिरिच्युअल ग्रोथ पाहिजे। तो समझना आपको जरूरी है कि आपको आत्मिक उन्नति की जरूरत है। आल्याबरोबर घालायची ज्याला इच्छा होते, आने के बाद तुरंत डालने की जिसकी इच्छा होती है, प्रेज द लॉर्ड। प्रभु तुम्हाला नवीन कपडे देणार, प्रभु आपको नए कपड़े देंगे। फक्त शारीरिकच नाही सिर्फ शारीरिक, तर आत्मिक देखील। आत्मिक देते त्याने मला सांगितलं तुम्हाला सांगायला मुझे पता कि मैं की आपको माझ्या बताऊं, लेकराला मी चेंज करणार मेरे आहे। बच्चों को मैं बदलने वाला ज्यावेळेस हूं। तुम्ही युथ ग्रुप वरती बघितला नवीन, जब आपने YouTube पर नया देखा, ते दर आठवड्याला नवीन काहीतरी घालतात, वो हर सप्ताह कुछ नया डालते हैं। युट्यूबला नाही दाखवायचं, YouTube को नहीं दिखाना त्यांची है, ग्रोथ वाढली। उनकी उन्नति होगी। आणि म्हणून मी आज श्रुतीला साक्ष देताना बघितली, इसलिए मैंने श्रुति को वो गवाही देती जी है, कधी तोंड उघडत नाही, जो कभी मुंह भी नहीं खोलती है। अजिबात चर्च सुद्धा तिला कंटाळा यायचा। एक काळ एक समय कलीसिया भी उससे कंटाळा यायचा तिला चर्चला, चर्चचा कंटाळा कलीसिया यायचा। आने के लिए भी वो कभी कभी बहुत ती झोपलेली असायची, वो सोई हुई होती, तिला आवरायला जमायचं नाही, उसे तैयार होना पण नहीं आज ती आता। आवरून आज वो तैयार हो साक्ष देते, गवाही दे रही म्हणजे है, आत्मिक उन्नती आहे। मतलब आत्मिक उन्नति है। हालेलुया। हालेलुया। तुम्ही स्वतःचं चेकिंग कसं करणार आहे? अपने आप को कैसे तुमचं परखेंगे? स्पिरिट नवीन कपडे मागतो। आपका आत्मा नए कपड़े मांग रहा है। 10 वर्षाचे अजून साठवून ठेवले असतील तर आज घरी जाऊन तुम्ही बदलणार आहे। ताकि अगर आपने बना के रखे उसे निकाल के आप दुसऱ्याला पण द्यायचे नाही, दूसरों को भी नहीं मी देना। बारीक झालो की मला होईल। मैं छोटा हो गया तो मुझे हो जाएंगे। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आणि जाड झाले तर उचवीन। और मैं मोटी हो गई तो उसे खोल दूंगी। प्रभु आपल्याला नवीन कपडे देते। प्रभु आप नए कपड़े दे बोलो रहे हैं। यीशु मसीह की, यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह यीशु मसीह की। की। वचनातून सांगा सिस्टर, बच्चे से बताइए बहन कहाँ पे लिखा मला है? बघायचंय, मुझे देखना है। कारण आपण सुरुवात केली की तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिवा आहे, क्योंकि हमने शुरुआत की तुम्हारा वचन मेरे पाँव के लिए माझ्या दीपक है। मार्गासाठी ते प्रकाश मेरे आहे। मार्गों के लिए वो जर उजाला है। वचनामध्ये आहे, वचन में लिखा जर है, देवाच्या लोकांबरोबर झालंय, लोगों के साथ हुआ जर है। ख्रिस्ताचे बदलले गेले अगर लोग बदल गए तर हैं माझे पण बदलले पाहिजे। मेरे भी बदल जाएंगे। वचन काढे मत्तयाचं पुस्तक मत्ती रचित सुसमाचार 27 अध्याय उसका 27वां अध्याय 31 वचन। उसका 31वां आयत। मत्ती 27:31-31।
मत्ती 27 याचा 31 वचन काढूया आपण. ओके, वचन असं सांगतं, मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याचे वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खेळण्याकरता घेऊन गेले. जब उसका ठट्टा कर चुके तो वह बागा उस पर से उतार कर फिर उसी से उसी कपड़े पहनाए और क्रूस पर चढ़ा के चल गए. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी प्रभू येशूच्या प्रवासाकडे आपण पाहणार आहे. यहाँ पर यीशु मसीह की उस जर्नी की ओर हम देखेंगे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस लहान बाळ जन्माला आला होता त्यावेळेस खून दिली होती की बाळंत्याने गुंडाळलेलं लेकरू तुला दे. यीशु मसीह जब जन्म पाए थे, जब छोटे थे, तब उन्हें कहा था उस कपड़ों में लिपटे हुए बच्चे को तुम देखो. म्हणजे फोकस कशावर होतं? ध्यान कहाँ पर था? कपड्यावर होतं, उन कपड़ों के ऊपर था. हालेलुया. आता त्याचा क्रूसावरचा प्रवास आहे. अब उनकी क्रूस की ओर की यात्रा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हम सब जानते हैं, ज्यावेळेस त्याला क्रूसावरती नेण्यात आलं, क्रूस की ओर उन्हें लेके जा रहे थे, लोकांनी प्रथम त्याचे कपडे काढून लोगों ने घेतले. पहले उनके कपड़े फाड़े. आणि त्या ठिकाणी बायबल असं सांगतं त्या वचनामध्ये वहाँ पर वचन में लिखा है की त्याला किरमिजी रंगाचे कपडे घातले. वचन वाचूया आपण हे 28 पासून. त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून हे यहूदाचा राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा केली. ते त्याच्यावर थुंकले, तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगामध्ये घातली. 28 से आगे हम पढ़ेंगे, वही 27 और 28 से आगे. और उसके कपड़े उतारकर उसे लाल रंग का बागा पहनाया और कांटों का मुकुट गूंथ कर उसके सिर पर रखा और उसके दाहिने हाथ में सरकंडा दिया और उसके आगे घुटने टेककर उसे ठट्टों में उड़ा के और कहा, हे यहूदियों के राजा नमस्कार, और उस पर थूका और वही सरकंडा लेकर उसके सिर पर मारने लगे. जब वे उसकी ठट्टा कर चुके तो वह बागा उस पर से उतारकर फिर उसी के कपड़े उसे पहनाए और क्रूस पर चढ़ाने के लिए ले चले. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त क्रूसावरचा प्रवास आहे. यीशु मसीह की उस क्रूस की यात्रा, त्या क्रूसापर्यंत जात असताना, क्रूस पर जाते हुए, मेल्यानंतर, जब वहाँ पर ले गए, उठेपर्यंत, वहाँ उठाने तक, येण्यापर्यंत परत वापस आने त्याच्या तक कपड्यांमध्ये आपण चेंजेस पाहणार आहे. उनके कपड़ों में हम बदलाव को देखेंगे. लोकांची इच्छा नव्हती, लोगों की इच्छा नहीं थी, लोक तर थट्टा करत होते कपडे घालून, लोग उनके कपड़े डालकर उनकी पण ठट्टा करते. पित्याची इच्छा होती की माझा पुत्र हा वेगळ्या वेगळ्या स्टेपवर वेगळे वेगळे कपडे असले पाहिजे. पिता की इच्छा थी कि अलग अलग स्तर पर मेरे बेटे को अलग अलग वस्त्र पहनाने. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं ज्यावेळेस त्याला धरून दिलं त्याचा सगळा काढला, किरमिजी घातला. यहाँ पर हम देखते हैं जब उसे पकड़वाने के लिए गए, उसके कपड़े निकालकर उसके बागा आता क्रूसावर मारायचं, परत एकदा तो किरमिजी काढून घेतला, त्याचे कपडे त्याच्यावर घातले. क्रूस पर मारने के समय फिर से उस बागा को निकालकर प्रत्येक सिंगल स्टेपवर ते त्याची कपडे बदलली जात होती. हर एक स्तर पर उसके कपडे बदल लिए जा तो रहे थे. वेगवेगळ्या स्तरावर येत होता, अलग-अलग स्तरों पे वो आ रहे थे, कारण सैतान त्याच्या पाठीमागे होता. क्योंकि शैतान उनके पीछे था. आणि सैतानाची इच्छा होती की येशूने क्रूसावर जाऊ नये, शैतान की इच्छा थी कि यीशु मसीह क्रूस पर ना जाए. आणि देवबाबाची इच्छा होती की ह्यानं ह्याचं कॉलिंग पूर्ण करावं. और ये परमेश्वर की इच्छा थी कि वो अपने बुलाहट को आणि येशू ख्रिस्त कॉलिंग पूर्ण करत आहे. और यीशु मसीह उनकी बुलाहट को पूरा कर रहे हैं. येशूचं स्वतःच्या कपड्यांकडे लक्ष नाहीये उनका अपने कपड़ों की ओर ध्यान नहीं था. की आता मी क्रूसावर जाणार आहे, चला चेंज करूया. उनका ऐसा नहीं कि क्रूस पे जा रहे तो चेंज करें. पित्याची इच्छा आहे त्याच्याकडे. पिता की इच्छा है उनकी ओर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हे चेंजेस खुद परमेश्वर करत आहे. और ये बदलाव खुद परमेश्वर कर रहे हैं. तुम्ही प्रत्येक जण डेस्टिनी मध्ये आहात, आप हर एक उस डेस्टिनी में है, तुम्ही प्रत्येक जण कॉलिंग मध्ये आहात, हर एक बुलाहट में आणि है. देवबापाची तुमच्या कपड्यांकडे लक्ष आहे. और परमेश्वर के आपके आणि कपड़े देवबापाची इच्छा आहे तुमचं डेस्टिनी कॉलिंग पूर्ण होऊसपर्यंत और परमेश्वर की इच्छा है आपका डेस्टिनी तुझ्या कपड्यांमध्ये मी चेंजेस घडवणार आहे. मैं बदलाव लेके तुला आऊंगा. बघून म्हटलं पाहिजे की हा माझा पुत्र आहे. आपको देख के कहेंगे ये मेरा बेटा है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन काढूया मत्ती पुस्तक त्याच अध्यायामध्ये 27 अध्याय आणि 59 वचन. मत्ती 27 उसकी 59वीं आयत हम देखेंगे. $59 27:59. 27 उसका 59. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले. हालेलुया. यूसुफ ने शव लिया, उसे उज्जवल चादर में लपेटा. येशू ख्रिस्त ज्यावेळेस क्रूसावर होता त्याला कपडे देण्यात आले, त्याचा वैयक्तिक झगा त्याला घातला. यीशु मसीह जब क्रूस पे थे उनका खुद के कपड़े में पहना. येशू ख्रिस्त ज्यावेळेस मेला, यीशु मसीह जब मारे गए त्यावेळेस त्या ठिकाणी योसेफ नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता यूसुफ नामक एक धनी जो व्यक्ती त्या
में आणि त्याने त्याचं शरीर घेतलं आणि नवीन कपड्यामध्ये ते गुंडाळलं. एक नए कपड़ों में उन्हें लपेटा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्ताचे कपडे चेंज झालेले आपल्याला बघायला मिळतात. मसीह के कपड़े बदलते हुए हम देखेंगे. आणि हे कोण घडवत आहे? कौन कर रहा है? येशू तर मेलाय, येशूला शरीर दिसत नाहीये, पण त्याचा पिता मेल्यानंतर पण त्याच्या कपड्यांची चिंता करतो. कारण त्याला माहितीये माझा पोरगा गौरवात उठवला जाणार आहे. महिमा में उठा लिया. हालेलुया. मला माहिती आहे तुम्ही काय सिच्युएशन मध्ये आहात. तुमच्या सिच्युएशन मध्ये तुमचे कपडे चेंज होते. आपके सिच्युएशन में आपके कपड़े बदल रहे हैं. जरी क्रूसावरचं जीवन जगत आहात दुःखाचं, आप उस दुख में क्रूस का जीवन तुम्हाला खूप वेदना खूप त्रास होते, बहुत पीड़ा हो रही है, तरी पण देव तुमच्या जीवनामध्ये नवीन कपडे देऊ इच्छितो. परमेश्वर आपके जीवन में नए वस्त्र देने चाहते तुम्ही हैं. मरायला टेकलाय आता. आप मरने की कगार पर हैं. सैतान बघत आहे तुमच्याकडे शैतान आपकी ओर देख रहा है आणि त्याला वाटतंय हा हरलाय. उन्हें लग रहा है कि आप हारे हुए मला हैं. तुम्हाला सांगू दे, देव त्यावेळेस पण तुमच्या जीवनावरती अंगावर कपडे देऊ इच्छितो. मैं आपको बताना चाहती हूँ परमेश्वर उस समय में भी आपके शरीर पर नए कपड़े वचन आपल्याला सांगते, वचन हमें बता रहा है. क्रूसावरच्या प्रवासावर क्रूस की उस यात्रा के दौरान इतक्या वेळा येशूचे कपडे चेंज झाले, के बाद मसीह के कारण कपड़े कपडे हे स्पिरिच्युअल आहे क्योंकि वस्त्र आत्मिक है आणि कपडे आपली स्पिरिच्युअल ग्रोथ ठरवतात. और वस्त्र हमारे आत्मिक ग्रोथ को ठहराते हैं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू मेल्यानंतर योसेफाने स्वच्छ तागाच्या वस्त्रामध्ये त्याला गुंडाळलं आणि खबरेमध्ये ठेवलं. पण पुढचं वचन असं सांगतं, वाचूया आपण योहानाचं पुस्तक याचा 20वा अध्याय योहान 20 आणि त्याचं 5वं वचन. उसकी 5वीं आयत. योहान 20 योहानाचे सुसमाचार 20वें अध्याय उसकी 5वीं आयत. वचन सांगतं या ठिकाणी, वाचते मी तुमच्यासाठी. त्याने ओनवून आग डोकावले आणि त्याच्या तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु आत तो गेला नाही. हालेलुया. झुककर कपड़े पड़े देखे तो भी वो भीतर न गया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पेपर या ठिकाणी आतमध्ये गेलाय. तो यहाँ पर अंदर येशू ख्रिस्त मेलाय, त्याला तागाच्या स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळलंय, त्याला कपड्यामध्ये ठेवलंय, पण आता तो उठलाय. उठ गया है. हालेलुया. आता सेम कपडे राहिले नाही. बायबल सांगतो त्याचे कपडे त्या ठिकाणी त्यांना दिसले. और वही कपड़े नहीं रहे. पवित्र शास्त्र कहते हैं कि उनके कपड़े वहाँ पे दिखे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे मरताना घातलं होतं जो मरते हुए नजर आले ते उठताना नाहीये. उठते समय वो नहीं थे. हालेलुया. या ठिकाणी खुद्द देवदूतांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नवीन कपडे घातले. यहाँ पर कुछ स्वर्गदूतों ने यीशु मसीह को नए कपड़े पहनाए. क्रूसावरच्या प्रवासावरचं चाललंय, क्रूस की उस यात्रा के बारे में हम देखते त्याच्या उठण्याविषयी चाललंय. उनके उठने के पुनरुत्थान के बारे में त्याचे जुने कपडे उनके पुराने जो वस्त्र तिथंच पडलेले होते, वहीं पर पड़े हुए ते थे. घडी केलेले होते. वो घड़ी डाल के रखे थे. त्याच्या डोक्याला रुमाल तसाच होता जो बांधला होता. जो कपड़ा रुमाल बांधा था उनके सर के पास वैसा आणि ही था. मरियम आतमध्ये आली, तू गुरुजी माझ्या गुरुला कुठे तुम्ही ठेवलंय? मरियम अंदर उन्होंने कहा मेरे स्वामी को कहाँ रखा है? तू मेलेल्याला का शोधत आहेस? मेलेल्यांमध्ये जिवंतांना. मरे हुओं में से तुम जीवित को क्यों ढूंढ रही हो? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि माझी गॅरंटी, तुम्ही जरी काही लोक असे आहेत लाजारासारखे आहेत. कुछ लोग ऐसे वो लाजर की तरह है. हाय अशा कपड्याचे बाहेर. जैसे कपड़े वैसे बाहर. लाजार कसा आला? लाजर कैसे आया था? लाजार कसा आला? लाजर बाहर कैसे आया था? माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. मेरे अंदर पवित्र आत्मा है. येशू म्हणला याचे कपडे काढा. यीशु मसीह ने कहा इसके कपड़े लवकर याला सगळं सोडायचं, याला बांधलेलं मोकळं करा. बंधा हुआ उसे कारण आपल्याला माहिती आहे लाजाराला सगळ्या तोंडापासून मम्मी बनवलं गेलं होतं. क्योंकि लाजर को पूरे तरह से उसके शरीर पर वो कपड़े लिपटे हुए थे. येशू ख्रिस्ताकडे बघा. यीशु मसीह की ओर देखिए. देवाचा पुत्र, परमेश्वर का पुत्र. देव असं ठेवत नाही, परमेश्वर असं ठेवत नाही. परमेश्वर से नहीं रखता. लाजारामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. लाजर में और उनमें वो फर्क हमें दिखाई प्रेज देता द लॉर्ड. ज्याच्यावर येशूची खूप प्रीती होती. जिसके ऊपर यीशु मसीह की बहुत प्रेम येशू था. ख्रिस्त त्याला बघून म्हणाला, असं झालं आहे, यीशु मसीह ने कहा ऐसे बाहर आ गए. याला मोकळं करा, इसे खोला करो. याला मोकळं करा. इसे खाली आणि करो. माझा विश्वास आहे, मेरा विश्वास है. परमेश्वर जे तुम्ही आश्चर्य बाहेर आलाय, परमेश्वर जो आप ऐसे बाहर तुम्हाला आए मोकळं करत आहे, नवीन वस्त्र घालत आहे. नए कपड़े डालकर एक तुम्हाला हाथ खोल मोकळं करून नवीन वस्त्र घालत आहे. हालेलुया. कारण त्याच्या पुत्राला, उसके बेटे को त्याच्या मुलीला उसकी बेटियों तो को असंच बाहेर म्हणत वो आहे. ऐसे बाहर आने के नहीं कहते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला असं वाटतं डोक्यात आत्ता प्रकाश पडत मुझे आहे. लग रहा है कि आपके ऊपर अभी येशू ख्रिस्त ज्यावेळेस उठला, यीशु मसीह जब उठ गए त्यांनी ते कपडे तिथंच ठेवले. उन्होंने वो कपड़े वहीं पे रखे. पुढच्या स्टेप साठी अगले उस स्तर के लिए नवीन कपडे दिले. नए कपड़े त्याचे कपडे महिमामय होते. उनके कपड़े वो महिमा में थे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आहे का चेंजेस? कुछ
बदलाव है। मी दुसऱ्या कुठल्या शिष्याविषयी बोलत नाहीये, और किसी चेलों के बारे में नहीं, मी डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलते, यीशु मसीह के बारे में बता रहे। म्हणून माझी इच्छा आहे मेरी ये इच्छा आपण देवाची लेकरं असल्या कारणाने क्योंकि बेटे बेटियां प्रत्येक स्टेजवर, हर स्तर पर, प्रत्येक लेवलवर हर स्तर पे तुमचे कपडे बदलले गेले पाहिजे आणि देवाकडे तुमचे कपडे बदलो। आमेन, हालेलुया। प्रत्येक स्टेपवर सेम नाही दिसलं पाहिजे। हर एक स्तर पर आप पहले की तरह ना दिखे। काही लोक खूप आत्मिक असतात, कुछ लोग बहुत आत्मिक होते हैं, आणि काय गरज दाखवायची? उन्हें दिखाने की क्या जरूरत? ज्याला दाखवायचं जी दृष्टिकोन, ज्याचा काय म्हणायचं पर्स्पेक्टिव्ह तसा आहे, त्याच्यासाठी सगळं घाण आहे। जिसको गलत ही देखना है, वो जिस नजरिए उसका गलत हो, पण देव तुमच्याकडे कसं बघतो त्याच्याकडे लक्ष द्या। लेकिन परमेश्वर आपको कैसे देखते हैं उसके ऊपर। देवाच्या प्रत्येक स्टेजवर नवीन ड्रेस, परमेश्वर की इच्छा हर स्तर पर नए कपडे। तुझा आत्मा वाढलाय की नाही, तुझे कपडे चेंज झाल्यावर कळतं। तुम्हारा आत्मा बढ़ गया नहीं, तुम्हारे कपड़े से पता चल जाता है। नाहीतर मला समजतं ये तुम्हारे समझ में की आता है अजून पण चेंजेस व्हायचे बाकी आहे। बदलाव होना आणि बाकी है। माझी विश्वास आहे मेरा ये की विश्वास या है, संदेशानंतर इस संदेश एक के बाद नवीन आत्मिक बदल तुमच्यामध्ये ये बघायला मैंने मिळेल। अपने आत्मिक बदल आपके अंदर आणि ते करेंगे। कपडे खुद परमेश्वर और बदलणार वो आहे। कपड़े खुद परमेश्वर जर बदलने तुमचा वाले हैं। आत्मा नाही वाढला ना, अगर आपका आत्मा नहीं बदला तुमचं है, शरीर पण कपडे नाही मागत। आपका शरीर भी वो नए कपड़े नहीं म्हणून किती मांगेगा। भारी ड्रेस द्या, कितने भी भारी आपको तो कपड़े म्हणतो असाच ठेवायचा। वो उन्हें लगता है ऐसे ही रखो। पुढच्या वर्षी अगले साल की ईस्टरला घालूया, ईस्टर के लिए, क्रिसमसला होईल। क्रिसमस में होता है। आताची सूट आपका जो या क्रिसमसला जर लेवल चेंज झाली आहे इस क्रिसमस में आपका स्तर बदल तर गया, बदलले पाहिजे। तो कपड़े भी हालेलुया, प्रेज द लॉर्ड। सिस्टर माझ्याशी बोलताय वाटतं, मुझे लगता है मेरे साथ क्या बात माझ्याशीच बोलत है। आहे। हाँ, आप आपसे बात करें। हालेलुया। हालेलुया। आणि म्हणून सगळ्यात पहिलं काम मी काय केलं असेल या ठिकाणी, तर सगळ्यांचे कपडे बदलले। सबसे पहले मैंने जो पहला किया, माझी इच्छा आहे अजिबात सेम राहायचं नाही। मेरी इच्छा है कि पहले की तरह ना रहे। तुम्हाला ज्या लोकांनी त्याच कपड्यामध्ये बघितलंय कुछ लोगों ने आपको पुराने कपड़ों में देखा है, त्यांचे विचार तसेच होतात, उनके विचार वैसे पण ही जर होंगे। तुमच्यामध्ये चेंजेस अगर आप में वो आहे, बदलाव येणाऱ्या है, माणसामध्ये चेंजेस आने होणार वाले आहे, लोगों में भी वो बदलाव आएगा। तुमच्यामधले चेंजेस आपको में आपके त्यांना लिए प्रोत्साहन देणार आहे उन्हें वो प्रोत्साहन की देंगे। हे कसं काय। ये कैसे हो रहा है? पैशाची फिकर करू पैसों नका, की आप चिंता मत करिए। पुरवठा करणारा पुरवठा करने वाले लोकांना सांगणं खूप सोपं आहे, स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं ऍप्लिकेशन करा। लोगों को बताना बहुत आसान है, अपने जीवन में उसका आप कैसे हालेलुया। इस्तेमाल मला करोगे। समजू दे प्रभू, माझी आत्मिक उन्नती झाली आहे काय? मुझे समझना चाहिए कि इतका महागडा ड्रेस मी का घालू शकत नाही? दूसरा यहाँ पे डालने वाले कपड़े मैं खुद क्यों नहीं डाल? ज्यावेळेस तुम्ही स्वतः उपवास करून प्रार्थनेमध्ये वर या, जिसमें प्रार्थना उपवास करके प्रार्थना में अपने 2 आप को वर्षापूर्वी ठेवलेला ड्रेस तुम्ही बाहेर काढा। 2 साल के कपड़े पहले आणि आता मला घालायची इच्छा झाली नाही, अभी अजिबात तो थांबवायचं नाही। अभी अपने आप को मत आता रोकिए। ख्रिसमसला काय करायचं? क्रिसमस को ट्राई हे बघून देव बघून घे। उसका उस समय देख लेंगे। हालेलुया। हालेलुया। जर बाप मला नवीन द्यायची इच्छा अगर करते, पिता मुझे नहीं देने की जर इच्छा पुरवठा करते, पण मला तोच करणार आहे, अगर वही मुझे चला तर रहा है, चिंबूसपणा मी का करतेय? मैं कंजूसी क्यों म्हणजे करूं? माझा विश्वासच नाहीये। और मेरा विश्वास ही नहीं है। तोंड एक बोलतं, तोंड एक बोलतं, एक बोलता है, खूप मोठं बोलतं, बड़ी बड़ी बातें करता म्हणजे है, स्वतःवर येतं, जब अपने ऊपर तेव्हा आता है, पैसे बघितले तो जातात। पैसे लेके जाता ते है। म्हणतं हे बघू नकोस, परमेश्वर की ये मत मी देखो। तुला देणारा देव आहे। मैं तुम्हें या देने वाला ठिकाणी येशू परमेश्वर ख्रिस्त हूं। कुठेही गेला नाही, यहाँ पे यीशु मसीह कहीं नहीं कुठल्याही गए। शिष्याने त्याला आणून दिले नाही, चेलों ने उसे खुद नहीं कहा कि परमेश्वराने त्याची सोय केली। मैं खुद परमेश्वर ने उसके लिए माझा काम लेकरू किया। मेरा बेटा क्रूसावर चाललंय, क्रूस पर जा रहा है। विजयी जीवनाकडे चाललंय, विजयी जीवन क्या होता है? गौरवाकडे चाललंय, गौरव क्या आणि होता है? प्रत्येक सिंगल स्टेपवर हर एक स्तर मी पर त्याला बदल देणार आहे, मैं उसे एक नई मी वस्तु त्याला चेंज करणार मैं आहे। उसे बदल दूंगा। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। मला वाटतं आतापासूनच इच्छा निर्माण मुझे होते, लगता है मैंने वो इच्छा अभी से पहले घर जाते, घर जाऊंगी, घरी जाते घर जाऊंगी। आणि काय काय ठेवले सगळं बाहेर काढते। कुछ जो भी रखा उसे बाहर हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। समजते मी काय सांगत क्या आहे? हे बता रहे हो? परमेश्वर समजते आहे? आपलं आत्मा चेंज करत परमेश्वर आहे। आपका आत्मा ज्याचा नहीं आत्मा बदलता। चेंज होत जिसका नाही, आत्मा बदल त्याचे नहीं कपडे रहा है, बदलत नाही, वो कपडे नहीं किती बदलेंगे। ओरडा, किती आवडा, कुछ भी बोलो, काही कुछ होऊ दे, कुछ भी हो, तुमचं शरीर ऑटोमॅटिक कपडे मागतं, आपका शरीर ऑटोमेटिक कपड़े कारण माझा आत्म्याची उन्नती होते। मेरे आत्मा की उन्नति देव होती त्याच्या है। लेकराला तसंच ठेवत नाही, परमेश्वर बच्चों के ऐसे म्हणून नहीं तो रखते। म्हणतो सुनते, इसलिए वो कहते हैं पूरा नवीन बदलाला रूपांतर नाही झालं। स्वभाव नहीं बदला, उनका सिर्फ रूपांतर नहीं आपल्याला हुआ। वाटतं डोंगरावरती रूपांतर झालं, हमें लगता है खाली आला, नीचे आए, जैन भरला, कळवळा आला, उनके अंदर हो, कोरोना हे होणार आहे, ये होगा। ह्याच्या बरोबर इसके साथ त्याचे कपडे बदलले, उनके कपड़े भी तो बदले। क्रूसावर वो क्रूस पर त्याचे कपडे चेंज झाले, कपड़े बदले। तो मेला, जब वो मर त्याचे गए, कपडे चेंज वस्त्र झाले, चेंज तो हो गए। गौरवात उठला, महिमा में वो त्याचे गए। कपडे चेंज झाले। वस्त्रों के बदल गए थे। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रभु की नाम की स्तुति। या आपले डोळे बंद करूया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू माझी उन्नती घडव, आइए अपने आंखों को बंद कर प्रभु से कहें, प्रभु मेरी उन्नति कर। माझा आविर्भाव काढून टाक, मेरे अंदर का जो कारण तुझं वचन मला सांगतं आपका वचन मुझे प्रत्येक कहता है, स्टेपवर तू कपडे हर बदलतोस। स्तर पर आप कपड़े माझी बदलते हैं। ऐपत नाहीये दे बाबा, मैं शायद उसको पण माझा तुझ्यावर विश्वास आहे। ऐसे नहीं कर
देतो, उत्तेजना देतो, उत्कंठा दे पित्या, उत्कंठा दे, नवीन वस्त्र परिधान करावे, वस्त्र पहने, नवीन वस्त्र परिधान करावे, वस्त्र पहने, तुझ्या लेकरांना बदल, आपके बच्चों को बदल, तुझ्या लेकरांना बदल, आपके बच्चों को बदल, त्यांचं जीवन बदललेलं दिसू दे, उनका बदला हुआ जीवन देख पाए आणि तुझं गौरव हो, और आपकी महिमा होने तुझी महिमा हो, आपकी महिमा होने माझ्यासाठी आहे, मेरे लिए है, मी स्वीकारते येशूच्या नावात, मी स्वीकारतो येशूच्या नावात, मी सेम नाही राहणार, मैं वैसे नहीं फक्त रहूंगा, माझा स्वभावच नाही बदलणार, स्वभाव ही ना माझं बोलणंच नाही बदलणार, माझं वागणंच नाही बदलणार, पण माझे कपडे चेंज होतील, कपड़े भी बदल जाए, माझे कपडे चेंज होतील, वस्त्र भी बदल कारण कपडे स्पिरिच्युअल आहे, क्योंकि वस्त्र वो आत्मिक है, कपडे स्पिरिच्युअल आहे, वस्त्र आत्मिक है, म्हणून तुझ्या गोंड्याला वस्त्राला स्पर्श केल्यावरती रक्तस्रावी स्त्री बरी इसने झाली, कपड़े के छोर को जब स्पर्श किया तो वो स्त्री वो उसके चंगी हो गई। मी तुला धन्यवाद देते, मैं आपको धन्यवाद देता हूं। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द प्रभु के नाम की स्तुति हो। असं वाटतं तुम्ही एन्जॉय करत मुझे लग रहा है आप इसका आनंद पवित्र उठा रहे आत्मा हैं, आपल्याशी बोलत आहे, पवित्र आत्मा हमसे बात आणि कर त्याची रही है, इच्छा तो प्रगट करत अपनी आहे, इच्छा को प्रकट कर रहे हैं, आणि तो म्हणतो टेन्शन घेऊ नको, वो कह रहे हैं, आप टेंशन मत लो, काळजी करू नको, चिंता मत करो, चिंता तर अजिबात करू नको, बिल्कुल भी मत करो, अजिबात पैशाने बघू नको, पैसों के अपना मी बदलणार आहे, मैं बदल दूंगा, मी बदलणार आहे, मैं बदल दूंगा। कारण ज्यावेळेस आत्म्यामध्ये व्यक्ती बदलतो, जब आत्मा में व्यक्ति बदल मी जाता खरं है, सांगते त्याला स्वतःला कष्ट घ्यायला लागत नहीं सच है कि उसे खुद को कष्ट लेने की जरूरत नाही लागत, नहीं पड़ती जरूरत, देवा स्वतः उभं राहून त्याच्यासाठी काम क्योंकि करतो, परमेश्वर खुद खड़े करून के लिए माझ्या कार्य करता जीवनाचा है। एक्सपिरियन्स आहे, मैंने जो इनका मैं अनुभव बता माझा रहा हूं, वैयक्तिक एक्सपिरियन्स मेरा आहे, खुद का अनुभव की मैं तो बता रही हूं, अद्भुतरित्या अद्भुत रीति से एकटी जरी आत्मिक असलीस घरात, घर में अगर आप अकेले तू आत्मिक हो, एकटा जरी आत्मिक असलास घरात, घर में अकेले तरी त्या आत्मिक हो, एकट्या पुत्र आणि पुत्रीकडे अकेले पुत्र और पुत्री में परमेश्वराचं लक्ष असतं, परमेश्वर का ध्यान आणि तो सगळ्यांमध्ये और सब में कसा उठून दिसत कैसे वो उठा उठ के दिखे, हे देवाकडलं देवाचं लक्ष असतं, परमेश्वर उनके और ज्यादा ध्यान देता है। याच्याकडे देवाचं लक्ष परमेश्वर असतं, उनके और ध्यान देता है। हालेलुया, हालेलुया। जास्त स्पिरिच्युअल व्हायचं नाही, ज्यादा आत्मिक होने की जरूरत नहीं है, कशाला पाहिजे कपडे, इसलिए चाहिए वस्त्र, चर्चला जायचं फाटकं घालून जायचं, इसे जाते तो पण लग्नाला जायचं 10 तोळे आणि चांगली भरलेली साडी घालून जायचं, जाते तो बहुत आणि सोना तू डुप्लिकेट आहेस बेटा, आप डुप्लीकेट तू हो, चर्चमध्ये आल्यावर राजासारखा दिसला आप पाहिजे, कलीसिया में आते तो राजा की तरह दिखने चाहिए। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ही विचारसरणी, ये आपके विचार जैसे तुमचे विचार, जैसे आपके विचार है, जसे पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन पवित्र करतो, आत्मा आपकी अगुवाई तशा करेंगे, पद्धतीने तुम्ही वागणूक उस करता, तरह से आपका चाल चलन होगा। लोक काय म्हणताय, लोग क्या कह रहे मी हैं, नावच ठेवणार आहे, वो हमेशा आपको गलत त्याच्याकडे कहेंगे, बघायचं नाही, उसका ध्यान मत माझा दें। देव काय म्हणतो, मेरा परमेश्वर क्या कह रहा है, ते जास्त वो ज्यादा महत्वाचं, वो ज्यादा जरूरी है। हालेलुया, हालेलुया। आणि जर त्यांनी येशू ख्रिस्ताला क्रूसावर एवढे छान कपडे हमें दिले, यीशु मसीह को उन्होंने क्रूस पर इतने अच्छा प्रत्येक स्टेपवर त्याला चेंज केलं, अक्सर उन्होंने त्याला बदला, सेम ठेवलं नाही, उन्हें पहले जैसा नहीं रखा। आपल्याला वाटतं क्रूसावर चाललाय किती दुःखात आहे, हमें लगता है क्रूस पर है कितना दुख से गुजर रहे हैं, पण अद्भुतरित्या तो देवाचं कॉलिंग पूर्ण करतो, लेकिन परमेश्वर की अद्भुत बुलाहट को वहाँ पर एक सामर्थ्यानं देवाचा आत्मा त्याच्यामध्ये काम करतो, सामर्थ से परमेश्वर की आत्मा उनके अंदर कार्य देव कर रही स्वतः है। येऊन त्याला कपडे घालत होते. स्वतः तो खुद आकर उन्हें कपड़े पहना रहे थे। हालेलुया, हालेलुया। का आपण उघडे सापडू नये, क्योंकि वो नंगे ना पाए। म्हणजे काय, मतलब क्या, म्हणजे काय, मतलब क्या, मी आत्म्यामध्ये अजून तिथंच आहे असं दिसू नये, कहीं कोई ऐसा ना दिखे, तुझी वाढ झाली आहे, आपकी उन्नति हुई तू है, उन्नती करत आहेस, उन्नती तू करत आहे, गौरवातून गौरवात चाललाय, महिमा में और हे महिमा में सगळ्यांना दिसलं पाहिजे, हे म्हणजे सब ही दिखाई दे। त्याची इच्छा आहे तुमच्या आणि ये माझ्यासाठी, परमेश्वर की आपके मेरे आणि माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे मेरा की विश्वास तुम्ही है, देवाला प्रतिसाद देणार, ये मेरा परमेश्वर को प्रतिसाद देंगे। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। उसके नाम की स्तुति हो। प्रकटीकरण पहिला अध्याय, प्रकाशित वाक्य उसका पहला अध्याय। आता येशू ख्रिस्त प्रकटीकरण आपल्याला भयानकरित्या या ठिकाणी बघायला मिळतं, वाचा त्याचं काय चेंज झालं, योहानाचं प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 13 वचन, माझ्या बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, पाय घोळ वस्त्र परिधान केलेले आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला। हालेलुया। प्रकाशित वाक्य पहला अध्याय उसका 13, 14, 15 और उन दिवटों के बीच में मनुष्य के पुत्र सदृश एक पुरुष को देखा जो पांव तक वस्त्र पहने और छाती तक सोने का पटुका बांधे हुए था। उसके सिर और बाल श्वेत वरन पाले के समान उज्जवल थे और उसकी आंखें आग की ज्वाला के समान थी। उसके पांव उत्तम पीतल के समान थे और मानो भट्टी में तपाए गए हो और उसका शब्द बहुत जल के शब्द के समान था। येशू ख्रिस्ताचा ड्रेस या ठिकाणी, यीशु मसीह के कपड़े यहाँ, त्याचे ड्रेस या ठिकाणी, उनके कपड़े आणि इतकं स्पिरिच्युअल आणि इतकं डेंजर आहे
ऐसा वस्त्र है जो लगता है बहुत आत्मिक है और वो बहुत भयानक है, ऐसा किसी का नहीं। पाय घोळ झगा त्याने घातलेला आहे, पैर तक उन्होंने वो कपड़े पहने। यशाया 6वा अध्याय पहिलं वचन सांगतं, यशाया 6वां अध्याय उसका पहला, यशायाचा 6वा अध्याय, यशाया नबी की किताब उसका 6वां अध्याय आणि पहिल्या वचनापासून उजिया राजा मरण पावला व त्या वर्षी प्रभू उच्चस्थळी असलेले व सिंहासनावर बसलेले मी पाहिले, त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते। जिस पर उजिया राजा मर गया, मैंने प्रभु को बहुत ही ऊंचे सिंहासन पर विराजमान देखा और उसके वस्त्र के घेर से मंदिर भर गया। कपडे स्पिरिच्युअल आहे, शेजाऱ्याला सांगा। अपने पड़ोसी से कहे आपके कपड़े हैं वो आत्मिक, कपडे आत्मिक आहेत, शेजाऱ्याला सांगा। पड़ोसी से कहे आपके कपड़े आत्मिक, त्याच्या झग्याच्या झोग्यांनी मंदिर व्यापून गेलं होतं। उस कपड़े की छोर से पूरा मंदिर भर गया। आराधनेनं नव्हतं मंदिर भरलं, आराधना से मंदिर नहीं भरा, टाळ्या वाजवत होती म्हणून नाही, तालियां बजा रही थी, गाणं चाललं होतं म्हणून नाही, त्याच्या कपड्याच्या झोगानी मंदिर भरून उस गेलं। वस्त्र के घेर से मंदिर भरा हुआ था। तुमचे कपडे स्पिरिच्युअल आहेत, आपके कपड़े, आपके वस्त्र, तुमचे कपडे स्पिरिच्युअल आहेत। आपके वस्त्र आत्मिक। म्हणून ज्यावेळेस पण आपण जे मोठे मोठे प्रभूचे दास आहेत, जिसे प्रभु के बड़े बड़े दास, प्रभूचे सेवक आहे, प्रभु के सेवक, त्यांचा एक रुमाल पण काम करतो। उनका एक रुमाल भी कार्य करता है। पौलाच्या रुमालाने चमत्कार होत होते, उसके रुमाल से चमत्कार होते कपडे हैं। स्पिरिच्युअल आहे, उसके कपड़े आत्मिक है। हालेलुया। हालेलुया। तुला तुझ्या कपड्यांकडे लक्ष द्यायचंय, अपने कपड़ों की ओर ध्यान दे। काय हे स्वच्छ आहे, क्या ये साफ है, काय हे नवीन आहे, क्या ये नए है? याच कपड्यांवर मी आयुष्यभर आहे, इन कपड़ों के ऊपर मैं मला आत्मिक उन्नतीची गरज आहे। आत्मिक उन्नति की जर जरूरत है। यशायाला त्या ठिकाणी मंदिरामध्ये झग्याच्या सोग्याने मंदिर जर भरून जात आहे, तर विचार करा आपले कपडे काय करू शकतात। यशा जब देखते वहां पर उसके वो वस्त्रों के घेर से पूरा मंदिर भर गया था, तो हमारे कपड़ों से कितना ज्यादा होगा। हालेलुया, हालेलुया। तुमचे कपडे स्पिरिच्युअल आहेत, आपके वस्त्र वो आत्मिक है। विचार करा त्याविषयी। मला नाही वाटत तुम्ही या अगोदर ऐकलं मुझे असेल, लगता है इसके पहले आपने इसके बारे में कदाचित सुना है। तुमच्यासाठी हे थोडंसं कॉन्ट्रोवर्सी असेल, शायद आपके लिए कुछ उपहासात्मक हो सकता है, अलग हो सकता नो है। मॅटर, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। मला प्रभूने जे तुम्हाला सांगायला सांगितलंय, जो आपको बताने के लिए कहा, देवाला तुमच्यामध्ये जे चेंजेस आले, आपके अंदर वो बदलाव देवाला तुमची मेंटॅलिटी चेंज करायची, विचार करने की देवाला तुमचं पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचे, आपके उस देखने के तरीके को संकुचित बदलना है। मनोवृत्तीतून प्रभूला तुम्हाला बाहेर काढायचे, उस मनोवृत्ति से आणि बाहर देवाची निकलना इच्छा है। माझ्यावर विश्वास ठेव। और परमेश्वर की इच्छा है कि उनके ऊपर हम विश्वास कारण करें। बायबल असं सांगतं, अहो अल्पविश्वासी, अल्पविश्वासी हो। मी जर शलमोन राजाला इतका चांगला नटवतो, श्रीमान राजा को मैं इतने अच्छे तरह से उसको मैं तैयार कर तर सकता हूँ, तुम्हाला नाही नटवणार। तो आपको क्यों नहीं करूंगा। हालेलुया। हालेलुया। जे गवत आज आहे आणि उद्या वाळून जातं, जो घास आज है और कल वो त्याची शोभा जर इतकी सुंदर आहे, वो इतने सुंदर दिखता है, तर तुम्ही कसे आहात। तो आप लोग कैसे हो? पण माझी मेंटॅलिटी लेकिन मेरे विचार उद्याचा विचार करते ना, का सोच रही हूँ। म्हणून आज मला जमत नाही सिस्टर, आज मुझे बहन नहीं हो रहा पण है। आज परमेश्वर तुमचे विचार बदलत आहे, परमेश्वर आज आपके विचार तुमचं पर्स्पेक्टिव्ह चेंज करत आहे, देखने का तुमचं मन नजरिया चेंज करत आहे, आपका जीवन आणि त्याची योजना तुमच्यामध्ये घालत आहे, योजना आपके आणि लिए तुम्हाला विश्वास ठेवायला सांगत आहे। आपके ऊपर विश्वास जर करके शंभर राजाला देऊ शकतो, मैं राजा को जो दे सकता तर हूँ, तुला का नाही। मैं आपको क्यों नहीं दे सकता। त्याच्यापेक्षा मी कमी आहे का। उससे क्या मैं कम हूँ? नाही, नहीं, मला म्हणतो देणार। मुझे वो तर देने वाला शलमोन है। राजासोबत ज्ञान आपण मागतो, सुलेमान राजा तर शलमोन राजासारखे कपडे का नाही मागत। सुलेमान राजा के कपड़े क्यों नहीं नाही, मांगे? मला फक्त ज्ञान ते कपडे घालवायची माझी ऐपत नाही। ज्ञान दीजिए, कपड़े लेने के लिए मेरे पास जर ज्ञान देव देणार आहे, ज्ञान अगर परमेश्वर तर देने कपडे पण देव देणार आहे। वस्त्र भी परमेश्वर देने वाला है। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। तुमच्या विचारांमध्ये आता या क्षणाला परमेश्वराचा आत्मा चेंज आपके करतो। विचारों में परमेश्वर इसी क्षण आपके अंदर बदलाव ला दिसणार नाही, हे पडणार नाही खाली, वो दिखने वाला नहीं है, नीचे आतमध्ये चालू आहे। आपके अंदर वो चल रहा है। हालेलुया। हालेलुया। तुम्हाला भूकंप नाही झाला सिस्टर, आपको लग रहा है भूकंप नहीं लाईट हुआ? नाही चमकली सिस्टर, वो वहाँ पर पण चेंज तुला बघायला येणार आहे आठवड्यात। लेकिन बदलाव ये शब्द आपके अंदर दिख प्रेज द लॉर्ड। जर विश्वास ठेवतेस, अगर आप विश्वास तर करोगे देवाचं गौरव पाशी, तो परमेश्वर की महिमा को काय देखेंगे। पाशी, क्या देखोगे? देवाचं गौरव। परमेश्वर की महिमा को आणि देखेंगे। देव आपला साधा सुद्धा और नाहीये, परमेश्वर में ऐसे सामान देव नहीं है। आपला गरीब नाहीये, परमेश्वर हमारे गरीब भी नहीं है। देव माझा पृथ्वीचा निर्माण करता है। पृथ्वी के निर्माण करता 500 है। रुपयाचे ड्रेस कडे तू बघती, 500 रुपयाचे ड्रेस कडे तू बघती, 500 रुपए के कपड़ों के ऊपर आप देख रहे हो। 1000 पासून सुरुवात कर, 1000 से स्टार्ट कीजिए, 10,000 पर्यंत जाशील। बाजार में जिन्हें अच्छे से मिलेंगे। तुम्ही आमेन म्हणत नाही, तुमचा विश्वास आमेन नाही। नहीं करें तो आपका विश्वास नहीं। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आत्ताच्या परिस्थितीकडे बघू नको, अभी की परिस्थिति को आत्ताच्या आप देखिए। समस्येमध्ये त्याच्याकडे बघू नको। परमेश्वराचा मोठा दरवाजा उघडत आहे, परमेश्वर बड़ा दरवाजा खोलने की वाले तुम्ही हैं। आठवड्याला नवीन कपडे घेणार आहे। आगे आपके हाथ आमेन, आमेन। तुमच्याकडे बघितलेला माणूस घाबरला पाहिजे। आपके और देख के पर इंसान डर जानी चाहिए। खूप श्रीमंत दिसतोय, लगता है बहुत असं अमीर है। नका बँकेत काय
हो। पण ह्याच्याशी बोलताना भीती वाटते. इससे बात करते समय डर तुमचे लगता है। कपडे मॅटर करतात. आपके कपड़े बहुत मायने रखते हैं। साधारण व्यक्तीचे कपडे जो कोणी पण जातात घालायचे बाळा म्हणतात. साधारण व्यक्ति के कपड़ों को पण देखिए, एखादा ज्यावेळेस त्या लेवल मध्ये त्या कपड्यांविषयी असतो, कोई अच्छे कपड़ों में उसका त्याच्याकडे जाताना उसके और जाते हुए डोक्यामध्ये 100 प्रश्न असतात. अपने दिमाग में बहुत सवाल होते हैं। जवळ घेईल का, वो पास प्रेस म्हणेल का, बस म्हणेल का, हात घेऊन देईल का. हे देवाचं गौरव आहे. ये परमेश्वर की आणि महिमा है। प्रभू तुम्हाला गौरवातून उठवले. और परमेश्वर आपको महिमा से प्रभू तुम्हाला गौरवातून गौरवात घेऊन जाते. मी माझ्या स्पिरिच्युअल डोळ्यांनी मी ज्या प्रार्थनेमध्ये तुमच्यासाठी पाहिलं ते सांगत मैं आहे. अपने आत्मिक आंखों से आपके लिए दुआ में जो देखा वो आपको बता रही हूँ। माझा 10 वर्ष झालं बघतीये. मैं 10 साल से इंतजार कर रही त्याला हूँ। चेंज करा. उसको बदल दे। गरीबाला देऊ नका. गरीब को मान दे। फेकून द्या. तुम्हीच कंटाळा 10 वर्ष ठेवून. आप ही के पहन के त्याला आणि 10 वर्ष घालायला देऊ नका. और उसे 10 साल पहले तुमची गरीबी त्याला देऊ नका. आपकी गरीबी उससे मत दो। तुम्ही त्याला नवीन घेऊन द्या. आप उसे नया लेके दे। हालेलुया. हालेलुया. कारण माझा देव मला नवीन देतो. तो मेरा परमेश्वर मुझे मी नया पण देगा। देताना नवीन देणार. नया देने से मैं नया तुम्हाला दूंगा। कोणीतरी असं आणून दिलंय का हे उसने घातले? आपको ऐसे ही डाला, ऐसे लाके दिया है? नक्की नाही दिलेलं. नहीं दिया है। तुम्ही दुसऱ्याला देताना तो आप दूसरे को देते समय हे 15 वर्ष झाली आता 15 साल आणि हो मला गए। खूप कंटाळा आलाय. बहुत हे घे तुला. ये आप ले लो। प्रभू आपल्याला नवीन देतो. प्रभु हमें नया दे रहे हैं। Praise the Lord. हालेलुया। आणि मला गॅरंटी आहे प्रभू तुमच्या अंतःकरणाशी असं काहीतरी बोलत आहे. मैं निश्चित बताती कि प्रभु आपके हृदय में आपसे बात कर आणि रहे मी काय विचारून आले होते, काय विचार घेऊन चालले, हैं। मैं क्या सोच के आई हूँ, मैं क्या नहीं सोचने के काय कारण विचार होते माझ्या हृदयामध्ये. देव माझ्यासाठी काय विचार करतो मैं मला माहितीच क्या नाही. में आ रहा था और परमेश्वर मेरे लिए क्या सोचे मैं कभी सोचा ही नहीं। देव मला नवीन कपडे देऊ इच्छितोय. परमेश्वर मुझे नए कपड़े देना तो चाहता है। माझ्यासाठी अभिवचन बोलत आहे. वो मेरे लिए अच्छी बात। तो माझ्या प्रवासाकडे लक्ष देत आहे. यात्रा की ओर उनका ध्यान प्रत्येक है। स्टेपवर त्याला मी नवीन हवी हर आहे. स्तर पे वो मुझे नहीं तर चाहते मी हैं। तुला समर्पण करते. मैं आपको समर्पण करती मी तुला समर्पण करतो. हूँ। मैं अपने आप को समर्पण करता मला हूँ। बदल. मुझे बदल दे। माझी सगळी स्टाईल चेंज मेरे झाली. सारे स्टाइल बदल। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम पे परत एकदा सांगते. फिर से एक बार लोकांकडे बताइए। बघू नका. लोगों की ओर ध्यान ना दें। बँकेकडे बघू नका. बैंक की ओर ना देखें। खिशात बघू नका. अपने जेब की ओर ना देखें। देव अद्भुत काम करणारा परमेश्वर परमेश्वर अद्भुत कार्य करने वाले जर परमेश्वर स्वर्गातून 40 वर्ष मरना फुकट देऊ शकतो, मुफ्त में दे सकते हैं। तर देव काही करू शकतो. परमेश्वर कुछ भी कर सकते माझ्या हैं। देवाला अशक्य असं मेरे काही परमेश्वर का नाही. संभव कुछ भी नहीं। हालेलुया. हालेलुया। तुम्ही स्वतःसाठी खरेदी करायला आठवड्यात आपके लिए कुछ खरीदे इस सप्ताह। मी गॅरंटी देते आपको guarantee परमेश्वर देते. तुम्हाला लोकांना घेऊन देण्यासाठी म्हणेल. परमेश्वर आपको लोगों को देने के लिए पुरवठा करेगा। स्वतःसाठी त्याला घ्यायची अक्कल नाही. उनको लेने के लिए उनके पास तो वक्त है। दुसऱ्याला काय घेऊन देणार आहे? उनको क्या देंगे? तो मला मलाच दे. मी वाट बघतोय. मेरी राह देख लो, मुझे दे दो। हां. स्वतःसाठी घ्या. खुद के लिए भी लो, पैसे खर्च करा. पैसों को खर्च करो दाखवा देवाला आणि लोकांना पण. और दिखाओ लोगों को। प्रभू म्हणाले माझं लेकरू उभं राहिले. प्रभु कहेंगे मेरा बेटा आता मी खड़ा याला है। लोकांना देण्यासाठी उभं अभी केलेलं लोगों आहे. के सामने मेरे लिए खड़ा तुम्ही हो। बघाल त्याला. आप उसे देखोगे। अरे हा मला असं वाटतं 2 वर्ष झाली. अरे बोला लगता है 2 आता साल में हरकत नाही ह्याला घेऊन द्यायला. अब कोई तुमच्या प्रॉब्लम से मनामध्ये लेके तो जाए। आत्मा काम करेल. आपके मन में वो आत्मा तुमच्या कार्य करेगी। अंतःकरणामध्ये ते विचार काम आपके हृदय में करतील विचार कार्य आणि करेगी। देण्याची भावना निर्माण होईल. देने की भावना आपके अंदर तैयार देण्याची होगी। भावना का निर्माण होत नाही देने की माहितीये? भावना अभी तक क्यों तुम्हाला नहीं आई? घेण्याची भावना नाहीये. आपको लेने की भी भावना नहीं। स्वतःच्या खर्चातून. खुद के खर्चे से। कारण संकोचित मनोवृत्ती आपके अंदर वो बँकेतल्या पैशाकडे फक्त लक्ष आहे. बैंक के धन की ओर आपके खिशाकडे बघतो. त्यामुळे मी अजिबात हालचाल करत नाही आणि देवाची वचनं मात्र अशी बोलतो. बच्चों को इस तरह से बोलती हूँ। अगं बाय बाय डोकं घालत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग घरात जायचं, कपाट उघडायचं. 15 वर्ष काहीच झालं नाही लक्षात येईल. कुछ नहीं हिला, आपको ध्यान में परमेश्वर तुमचे कपडे चेंज करेल. प्रभु आपके हालेलुया. सगळं जुनं पुराणं बाहेर काढायचं. लोकांना द्यायचं नाही. त्याची कोगडी शिवा. पण तुमच्यासाठी नवीन कपडे घ्या. अपने खुद के लिए नए कपड़े ले। हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कपडे स्पिरिच्युअल आहेत. आप कपड़े जो आपके वस्त्र है वो आत्मिक तुम्ही है। जितके देवाला नवीन साठी प्रतिसाद द्या, आप जितना नए के लिए परमेश्वर को आप तुमच्या कपड्याद्वारे चमत्कार होतील. आपके कपड़ों की कपड्याद्वारे चमत्कार होतील. कपड़ों के द्वारा चमत्कार होंगे। तुमच्या कपड्यांकडे बघून लोकांचं जीवन बदलेल. आपके कपड़ों की ओर देखे लोगों का जीवन बदलेगा। तुमच्या सहवासात येणारे चेंज होतील. आपके आसपास रहने वाले लोग मी गॅरंटी देते पैसे नसतील तरी खर्च काढून तुमच्या उपस्थितीमध्ये येऊन बसतील. मैं गारंटी देती हूँ वो पैसे लेके कर्जा निकाल कारण स्पिरिच्युअल ग्रोथ अशाच प्रकारची असते. क्योंकि आत्मिक उन्नति ऐसे होती ती भाग पडते नवीन कपडे है। घालायला. कपड़े लेने के लिए पण वो ज्याचा आत्मा नवीन होत नाही दरवेळेस. जब तक आपका आत्मा नया नहीं होता तो आहेत माझे. वो कहते मेरे पास है। आहेत टेन्शन घेऊ नका. मेरे पास बहुत सारा है अजून 10 वर्ष चालतील. और 10 साल वो चलेंगे। जुन्या बायकांना सवय असते माहितीये. पुराने स्त्रियों को याद होता खरं सवय असते. सच में साड्या साठवून
साड़ियों को दर उन्हाळ्यात त्याला छान ऊन द्यायचं. हर वो उन्हाळ्यामध्ये समर में त्याला ऊन द्यायचं. उसको म्हणजे कसर लागू नये, उसको कसर ना खराब होऊ नये, खराब ना हो. अजून 10 वर्ष चालावं. और वो 10 साल चलेगी. आणि काय मातीत गेल्यावर तुझ्या अंगावर घालायची का? मिट्टी में जाने के बाद तो आपको पहना हे तुला नवीन देते. हालेलुया. त्या जुन्याला साठवण्याच्या भानगडीत पडू नको. पुराने को रोज रखे मत रखिए. मी खूप लोकांना बघितलंय. मैंने बहुत सारे लोगों को देखा है. सासूबाईंना पाहिले मी. मैंने मेरी सास को भी देखा है. उन्हाळ्यामध्ये वर गेले आणि सगळीकडे कपड्याची इकडे साड्या लावले. धूप में देखती तो हर जगह साड़ियां. अहो हे काय केलंय? ये क्या किया है? ऊन देते. कशाला? इसलिए. अजून 10 वर्ष टिकायला नको का? 10 साल टिकेगी. आता हे घालणार कधी? वो डालेगी कब? आता कुठे जाती मी घरात असते कशाला घालायचं? मैं घर में ही रहती हूँ तो क्यों डालूं? अशी विचारातून बाहेर या. ऐसे विचारों से आप बाहर आइए. परमेश्वर तुम्हाला बाहेर काढत आहे. परमेश्वर आपको बाहर निकाल. परमेश्वर तुम्हाला नवीन वस्त्र देते. परमेश्वर आपको नए वस्त्र देते. कारण वस्त्र स्पिरिच्युअल आहे. क्योंकि आपकी वस्त्र आत्मिक है. प्रभू येशू ख्रिस्ताला यीशु मसीह को पित्याने परमेश्वर ने प्रत्येक स्टेजवर नवीन कपडे दिले. आता तो येणार आहे. म्हणून ज्यावेळेस रॅप्चर होईल जिससे मेरे रैप्चर होगा, हे कपडे इथंच पडणार आहे. ये कपडे यहीं पे रहने वाले. त्याचं कारण आहे इसका कारण हे घालणारे कपडे त्याला वर नकोय. तो नवीन ड्रेस देणार आहे आपल्या सगळ्यांना. त्यामुळे मग ड्रेस नाही तो आपल्याला वर नेणार आहे. कपड़ों के साथ वो लेके जाने वाले. हे कपड्याची काही गरज नव्हती. नहीं तो ये कपड़े आप डालने त्याची काय घेणे देणे त्याला. हे काय वरती त्रास देणार आहे. वो आप उन्हें कोई हो. देगा. हाँ. पवित्र ठिकाणी पवित्र जगह पे तुम्ही कुठलीही गोष्ट कोई भी देवाला चालत नाही. नहीं चलती. तुझ्या प्रत्येक नवीन स्टेप वरती हर एक नए स्तर पे जुन्या गोष्टी प्रभूला आवडत नाही. म्हणून रॅप्चरमध्ये रैप्चर के समय सगळ्यांचे कपडे इथं पडणार. सबके कपडे यहाँ पर गिरने. गुरुवार बाजारामध्ये विकले जातील काय केलं जातील आपल्याला माहित नाही. पुराने बाजार में पण इथंच पडताय. देवाला धन्यवाद देते. प्रभु को धन्यवाद देंगे. हालेलुया. कारण प्रभू मला नवीन ड्रेस देते आणि तो घालून स्वर्गामध्ये जायचं. त्याशिवाय तुम्हाला एंट्री नाही. या आपण आपले डोळे बंद करूया. उभा राहूया. प्रभू मला नवीन ड्रेस साठी तयार कर. स्पिरिच्युअल ड्रेस साठी तयार कर. मला माहित नव्हतं की कपडे हे आत्मिक आहे. मी खूप काटकसर केली. मी खूप जुन्या गोष्टी साठवल्या. तेच कपडे अजून घालतोय मी. मला बदल करण्यासाठी मदत कर. तू तुझ्या पुत्राला नवीन देतोस. प्रत्येक स्टेजवर स्टेपवर तू त्याला नवीन दिलंस. माझी उन्नती कर म्हणजे माझ्याकडे नवीन गोष्टी येतील. प्रभू परमेश्वर ह्याच्याविषयीची चिंता, या कपड्यांविषयीची काळजी, पुढच्यासाठी असणारं देवकामाचं प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टीला बदल. मला आत्मिक नवीन कपडे दे. मला शारीरिक नवीन कपडे दे. माझी उन्नती कर आणि तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. सैतानाची इच्छा नाही की मी नवीन घालावं. तो मला अटकून ठेवत आहे. तो मला बांधून ठेवत आहे. त्या सगळ्या दुष्टात्म्याच्या सामर्थ्याला, अंधकाराच्या शक्तीला, या जागेतून, लोकांच्या मनातून, विचारातून, अंतःकरणातून मी धमकावते. मी बांधते त्या सैतानाला. तुझ्या लेकराला नवीन करण्यापासून, तुझ्या लेकराला नवीन घेण्यापासून जी कुठली शक्ती थांबवत आहे त्या सगळ्या सामर्थ्याला मी पायाखाली तुडवतो. तू म्हटला अल्पविश्वासी. विश्वासी हो. तुम्ही म्हटला की अल्पविश्वासी. अल्पविश्वासी हो. होय देव बाबा, आम्ही अल्प आहोत. आमचा विश्वास वाढव. आमचा विश्वास वाढव. तुझी इच्छा आहे आम्ही सगळ्यासाठी तुझ्यावर विश्वास ठेवतो. जर तू शर्मणाला देतोस, शर्मणाला देतोस, जर तू फुला पानांना नवीन घालवतोस, त्या आज आहे तुझ्या सुकून जगातून परवा परत नवीन होता. जर त्यांच्यासाठी तू केलंयस तर माझ्यासाठी निश्चित करणार. आजपासून मी कपड्यांची काळजी करणार. कारण मला तू देणार आहेस. मला तू देणार आहेस. माझी आत्मिक उन्नती जशी घडेल तसं माझ्या कपड्यांमध्ये नक्की बदल येईल. मी जशी काल होते आज असणार नाही. मी आज आहे उद्या असणार नाही. कारण माझा देव राज्यांचा राजा आणि त्या राजाचं मी लेकरू आहे. मी राजपुत्र आणि राजकन्या आहे आणि मी तुझ्यासारखी असणार. मी आभार मानते आजच्या वचनाबद्दल. माझ्याशी बोललास त्याबद्दल, माझे विचार बदललेस त्याबद्दल, मला तू ते समजून सांगितलंस त्याबद्दल, मला इन्फॉर्मेशन दिलीस त्याबद्दल, मला माहिती करून दिलास म्हणून मी आभार मानते.
इसलिए मैं बताता हूं। मी तुला धन्यवाद, मैं आपको धन्यवाद, मी तुला धन्यवाद, मी तुला धन्यवाद, तुझे आभार मानते, आपके आभार, तुझं गौरव, आपकी महिमा येशूच्या नावात, यीशु मसीह के नाम से मांगती हूँ, आमेन। आमेन।